हॅलो डिअर स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट्स, ऑलरेडी आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड स्टार्ट केला होता आणि हो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये ऑलरेडी 3 पार्ट आपण बघून झालेत. तिघही पार्ट मध्ये आपण सर्व कन्सेप्ट इन डिटेल कव्हर केले. तसंच आजचा आपला हा पार्ट 4 असणार आहे आणि या पार्ट मध्ये आपण देखील अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट जी तुमच्या बोर्ड एक्झाम तसंच एमसीक्यूच्या दृष्टीने देखील इम्पॉर्टंट असणार आहे, ती कन्सेप्ट आपण इन डिटेल कव्हर करणार आहोत. सो चलो, विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण आपल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या पार्ट 4 ला स्टार्ट करूया. सो स्टुडंट्स बघा, या टॉपिक मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे दॅट इज वर्नर थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोणती थेरी? वरणभात थेरी नाही, सायंटिस्टचं नाव आहे बाबांनो ते वर्नर थेरी. ओके, मला माहिती वरण म्हटलं की बऱ्याच जणांना डायरेक्ट वरण डाळ बट्टी जळगाव स्पेशल आहे की नाही, तसं नाहीये काय. इट्स अ वर्नर थेरी. वर्नर थेरी काय असणार आहे आणि ती कोऑर्डिनेशन कंपाऊंड साठी कशी ऍप्लिकेबल असणार आहे ती देखील आपण बघणार आहे. सो चलो, तो वर्नर थेरी मध्ये काय असणार आहे किंवा याचे ना पॉस्ट्युलेट्स तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेले आहे. आता ते पॉस्ट्युलेट्स कधी कधी 2 मार्काला तुमच्या पेपरला विचारतात की राईट द पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर थेरी. अतिशय सिंपल आणि सरळ पॉस्ट्युलेट्स आहेत. बरेच जण ज्यावेळेस ते पॉस्ट्युलेट टेक्स्टबुक मध्ये रीड करतात तर थोडंसं कन्फ्युजन होतं, काय असेल काय नसेल. काहीच करायचं नाही. आणि हो, इम्पॉर्टंट थिंग, वर्नर थेरी बघत असताना ना सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यात काही शब्द येणार आहे. प्रायमरी व्हॅलेन्सी, सेकंडरी व्हॅलेन्सी, हे शब्द समजून जर घ्यायचे असेल ना तर तुम्हाला आहे ना पार्ट 2 नीट बघावं लागेल. पार्ट 2 एकदम व्यवस्थित बघा. कोऑर्डिनेशन नंबर कसा काढायचा, ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची, या 2 गोष्टी जर जमल्या ना वर्नर थेरी काहीच नाही, कारण की वर्नर थेरी मध्ये त्याच गोष्टी पुन्हा रिपीट होत आहे. चलो, आपण स्टार्ट करायचा टॉपिक. येस, मी इथे पण सांगणार आहे आणि तुम्ही पार्ट 2 पुन्हा एकदा रिवाइज करायचा. ओके, चलो. वर्नर थेरी आपल्याला काय सांगते स्टुडंट बघा बरं का. अकॉर्डिंग टू द वर्नर थेरी कुठलाही एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड इथे ड्रॉ करतो. जसं आपण पहिल्या लेक्चर पासून ड्रॉ करत आलोय, मेटल आणि त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करणारे लिगँड, असा हा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. ओके, हा तुम्ही काहीही घेऊ शकता, सिस्प्लॅटिन वगैरे वगैरे, तुम्हाला जो आवडेल तो घ्या. समजा हा एक मी कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला की ज्याच्यामध्ये एक सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि त्याला काही लिगँड अटॅच आहे. अकॉर्डिंग टू द वर्नर थेरी, वर्नर थेरी आपल्याला काय सांगते, तर वर्नर थेरी आपल्याला 2 पॉइंट मध्ये याला क्लासिफाय करून देते. फर्स्ट ऑफ ऑल, वर्नर थेरीचा पहिला पॉइंट असा आहे बाळांनो की हा जो मेटल आहे, पहिला पॉइंट, पहिला पॉस्ट्युलेट, मेटल हॅव्हिंग अ 2 टाइप्स ऑफ व्हॅलेन्सी. मेटलला 2 टाइपच्या व्हॅलेन्सी आहेत. दॅट इज फर्स्ट प्रायमरी व्हॅलेन्सी आणि दुसरं असेल सेकंडरी व्हॅलेन्सी. ओके, जी प्रायमरी व्हॅलेन्सी आहे बाळांनो हिला म्हणतात आयोनायझेबल व्हॅलेन्सी. त्याचा मिनिंग काय तो समजावून सांगतो मी तुम्हाला, पण इट इज कॉल्ड आयोनायझेबल व्हॅलेन्सी. आणि जी सेकंडरी असते तिला म्हणतात नॉन आयोनायझेबल व्हॅलेन्सी. आता काय असणार आहे हे समजून घ्या. वर्नरच्या अकॉर्डिंग म्हणायचं काय होतं की हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे याच्यामध्ये जो सेंटरला मेटल असतो, या मेटलला 2 व्हॅलेन्सीज असतात आणि एक पहिली व्हॅलेन्सी जी असते तिला म्हणतात प्रायमरी व्हॅलेन्सी आणि जी दुसरी व्हॅलेन्सी असते तिला म्हणतात सेकंडरी व्हॅलेन्सी. ओके, प्रायमरी व्हॅलेन्सी ही आयोनायझेबल असते. आयोनायझेबल याचा अर्थ काय, तर आयोनायझेबल याचा अर्थ की तुम्ही जर एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला, त्याला वॉटरमध्ये टाकला तर तो डिसोसिएट होतो. तुम्ही बघितलं होतं. पूर्ण डिसोसिएट होतो का, तर नाही, तो फक्त इनकम्प्लीट, त्याचा जो बाहेरचा आयन आहे तोच गायब होतो. म्हणजे याच्यामध्ये काही कंपाऊंड्स किंवा आपण असं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं की आपल्याकडे एक कॉम्प्लेक्स आहे, फॉर एक्झाम्पल हा मेटल आहे, त्याच्यासोबत हे 2 लिगँड आहे L1 L2 आणि ह्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर एक Cl असा एक समजा कंपाऊंड प्रेझेंट आहे. ओके, याला जर मी वॉटरमध्ये टाकलं बाळांनो, H2O मध्ये टाकलं तर होणार काय, याला वॉटरमध्ये टाकलं की हा जो Cl आहे हा Cl लॉस होतो. म्हणजे होतं काय, मेटल L1 L2 तसाच राहतो, फक्त बाहेर कोण चाललं जातं, तर हा Cl मायनस बाहेर चालला जातो. ओके, म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये असं काहीतरी आहे की जे फिक्स नाहीये, त्याचे आयन्स तयार होऊन जातात जर त्याला डिसोसिएट केलं, म्हणजे याला ब्रेक केलं तर असं काहीतरी आहे की ज्याचे आयन्स तयार होतात. म्हणजे आपण त्याला असं म्हणूया की तो आयोनायझेबल आहे. मग हे जे बाहेर प्रेझेंट असतात ना, हे ऑलमोस्ट प्रायमरी व्हॅलेन्सी सारखं काम करत असतात आणि प्रायमरी व्हॅलेन्सीला सॅटिस्फाय करण्याचं काम करत असतात आणि जे निघून जातात आयन्स तयार करतात, म्हणून आपण याला काय म्हणतो, आयोनायझेबल. आणि हे जे ब्रॅकेटमध्ये प्रेझेंट आहे हे काही ब्रेक होत नाही, म्हणून आपण याला म्हटलं बाळांनो नॉन आयोनायझेबल. ओके, आता आयोनायझेबल, नॉन आयोनायझेबल, ब्रॅकेट मधलं आणि ब्रॅकेटच्या बाहेरचं, याला आपण अजून इन डिटेल मध्ये बघणार आहोत. सो पहिला पॉस्ट्युलेट फक्त डोक्यात एवढाच ठेवायचा की कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो मेटल आहे, या मेटलला 2 व्हॅलेन्सीज आहे, प्रायमरी व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी ही आयोनायझेबल आहे, म्हणजे याचे आयन्स तयार होऊन व्हॅलेन्सी चेंज होऊ शकते, पण नॉन आयोनायझेबल ही व्हॅलेन्सी चेंज होणार नाही, ती फिक्स असणार आहे. दिस इज युअर फर्स्ट पॉस्ट्युलेट. चलो बच्चा, पार्टी सेकंड पॉस्ट्युलेट कडे जाऊया. सेकंड पॉस्ट्युलेट आपल्याला काय सांगतो, आता ही जी प्रायमरी व्हॅलेन्सी ही जनरली कोण सॅटिस्फाय करतं,
मग ही प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे जी मेटलची फर्स्ट व्हॅलेन्सी आहे, इट इज सॅटिस्फाईड बाय ही सॅटिस्फाय कोण करतं, तर ही जनरली सॅटिस्फाय केली जाते बाळांनो अनायन कडून, म्हणजे जे निगेटिव्हली चार्ज आयन असतात त्यांच्याकडून, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे निगेटिव्हली चार्ज आहे, OH, सायनाइड यांच्याकडून ही काय केली जाते, सॅटिस्फाय केली जाते, कंप्लीट केली जाते. बट इन केस ऑफ सेकंडरी व्हॅलेन्सी ही जनरली अनायन किंवा न्यूट्रल लिगँड यांच्याकडून काय केली जाते स्टुडंट, सॅटिस्फाय केली जाते. म्हणजे जे लिगँड असतात हे कधी कधी अनायनिक असतात, कधी कधी न्यूट्रल असतात. म्हणजे अनायनिक आणि न्यूट्रल लिगँड याची सेकंडरी व्हॅलेन्सी काय करत असतात, सॅटिस्फाईड करत असतात. हे झालं तुमचं सेकंड पॉस्ट्युलेट. लेट्स मूव्ह टुवर्ड्स द थर्ड पॉस्ट्युलेट. तिसरं पॉस्ट्युलेट काय सांगतो तुम्हाला बघा. तिसरं पॉस्ट्युलेट असं असेल की ही प्रायमरी व्हॅलेन्सी, सुरुवातीला हा क्लोरीन याच्यासोबत होता, डिसोसिएट केला, निघून गेला. ऑब्विसली म्हणजे मारामारी करायच्या पहिले मित्र बोल, तू नड रे, आपण बघून घेऊ त्याला, मारू त्याला, आपण अमुक करू डमुक करू. ऐन मारामारीची वेळ आली की मित्र पळून गेला. असं झालंय त्याच्यासोबत. म्हणजे हा भाऊ याला म्हणतो की माझा सपोर्ट आहे, बाहेरून सपोर्ट आहे, बिंदास्त राय, पाण्यात गेला, निघून गेला. म्हणजे तो काय होतो, फिक्स आहे का, नाही ना, तो बदलून जातो. म्हणजे ही जी प्रायमरी व्हॅलेन्सी आहे बाळांनो, इट इज नॉट अ फिक्स. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, ही जी प्रायमरी व्हॅलेन्सी असते, थर्ड पॉइंट, इट इज नॉट फिक्स. ही फिक्स नाही, ही कधीही बदलू शकते. इट्स नॉट फिक्स. बट व्हॉट अबाउट द सेकंडरी तर स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये सोडून जाता येणार नाही. इथे पण सोबत होता, इथे पण स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये सोबत होता. सो वी कॅन कॉल इट एट दिस इज अ फिक्स व्हॅलेन्सी. ही व्हॅलेन्सी कशी असणार आहे, फिक्स असणार आहे. ही व्हॅलेन्सी फिक्स नसणार आहे, दॅट इज अ नॉट अ फिक्स. थर्ड पॉइंट जो होता आपला, या थर्ड पॉइंट मध्ये सर आता ही व्हॅलेन्सी आम्ही ओळखायची कशी, एखाद्या मेटलची प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे नेमकं काय असतं, ती आयडेंटिफाय कशी करायची. तर एकदम सिंपल. एखाद्या मेटलची जी प्रायमरी व्हॅलेन्सी असते बाळांनो, इट इज इक्वल टू द त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो. इक्वल टू द ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे मेटलचा जो ऑक्सिडेशन नंबर असेल ना, तोच त्याची प्रायमरी व्हॅलेन्सी असते. आणि दिलेल्या कंपाऊंड मध्ये मेटलचा जो कोऑर्डिनेशन नंबर असतो, कोऑर्डिनेशन नंबर जो असणार आहे बाळांनो, तो कोऑर्डिनेशन नंबरच त्याची सेकंडरी व्हॅलेन्सी असते. म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं ना, तर मेटलमध्ये कोऑर्डिनेशन नंबर चेंज होत नाही. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी, आणि सेकंडरी व्हॅलेन्सी म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर. प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे ऑक्सिडेशन नंबर म्हणजे प्रायमरी व्हॅलेन्सी. आणि हे दोघं पण कसे कॅल्क्युलेट करायचे हे पार्ट 2 मध्ये ऑलरेडी शिकवलंय. म्हणून म्हटलं होतं पार्ट 2 व्यवस्थित बघा. ऑक्सिडेशन नंबर आणि कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला नक्की आला पाहिजे. आणि जर काही डाऊट असेल ना, कमेंट सेक्शन मध्ये मेसेज करायला विसरू नका. सो हे झाले तुमचे दोघी गोष्टी बाळांनो, प्रायमरी व्हॅलेन्सी, सेकंडरी व्हॅलेन्सी. बरं, आता याच्यामध्ये फक्त एक एक्स्ट्रा पॉईंट लिहायचा. म्हणजे हा पहिला पॉईंट लिहिला, हा दुसरा लिहिला, हा तिसरा लिहिला. चौथा पॉईंट काय लिहायचा आहे तुम्हाला, स्पेशल चौथा पॉईंट काय लिहायचा स्टुडंट, बघा चौथा पॉईंट आहे ना सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये तुम्हाला लिहायचा आहे. सेकंडरी व्हॅलेन्सी काय असते, तर इट फिक्स ऑर स्पेशल अरेंजमेंट जी असणार आहे कॉम्प्लेक्सची. काय सांगितलं तुम्हाला, कॉम्प्लेक्सची स्पेशल अरेंजमेंट. सो कॉम्प्लेक्सची जी स्पेशल अरेंजमेंट असणार आहे दॅट इज अराउंड द मेटल, ती शो करत असते. म्हणजे तुम्ही जर सांगितलं सेकंडरी व्हॅलेन्सी इट डिसाइड द स्पेशल अरेंजमेंट, yes, स्पेशल अरेंजमेंट अराउंड द मेटल. म्हणजे काय, तर आता बघा सेकंडरी व्हॅलेन्सी काय होती, तर हे लिगँड किती लिगँड अटॅच आहे. मग हे लिगँड किती अटॅच आहे, म्हणजे थोडक्यात या मेटलच्या सराउंडिंग मध्ये ह्या लिगँडची जी अरेंजमेंट आहे ही कशावरती डिपेंड करेल. ऑब्विसली सर त्याला किती लिगँड अटॅच आहे, त्याला 4 लिगँड अटॅच असतील तर असं काहीतरी अटॅच होईल, त्याला 3च राहिले असतील तर असं काहीतरी ट्रायंगल बनवला असता यांनी, आणि त्याला 2च असते तर असं काहीतरी लिनियर बनवलं असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की मेटलच्या सराउंडिंग मध्ये जी अरेंजमेंट आहे ही कशावर अवलंबून आहे, किती लिगँड अटॅच आहे. याचा अर्थ काय रे, कोणता नंबर, कोऑर्डिनेशन नंबर, बरोबर का. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे किती लिगँड अटॅच आहे, आणि त्या लिगँडनुसार ठरतं की मेटलच्या सराउंडिंग मध्ये अराउंडला कशा पद्धतीने स्पेशल अरेंजमेंट होणार आहे. सो बच्चा बायटी ही झाली तुमच्या वर्नर थेरीचे पॉस्ट्युलेट्स. आय होप तुम्हाला हे पॉस्ट्युलेट समजले असतील. पेपरला जर विचारलं तर पॉस्ट्युलेट व्यवस्थित लिहायचे आहेत तुम्हाला. दिस इज युअर फर्स्ट पॉस्ट्युलेट. कसं सांगणार फर्स्ट पॉस्ट्युलेट, in a coordination compound metal having a 2 valency, primary and secondary. Primary is ionizable, secondary is non ionizable. म्हणजे ही चेंज होऊ शकते, ही चेंज नाही होत. दुसरा पॉइंट काय लिहायचा स्टुडंट, प्रायमरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड बाय अनायन and secondary valency generally satisfied by anion
ऑर अ न्यूट्रल लिगॅंड. हा झाला तुमचा दुसरा पॉस्टुलेट. थर्ड पॉइंट काय लिहायचा आहे तुम्हाला? थर्ड पॉइंट लिहायचा आहे दॅट इज प्रायमरी व्हॅलेन्सी इज नॉट फिक्स अँड इट इज इक्वल टू द ऑक्सिडेशन नंबर. सेकंडरी व्हॅलेन्सी इज फिक्स अँड इट इज इक्वल टू द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल. लास्ट पॉइंट काय लिहायचा आहे? लास्ट पॉइंट लिहायचा आहे सेकंडरी व्हॅलेन्सी डिसाइड द स्पेशल अरेंजमेंट अराउंड द मेटल. मेटलच्या अराउंडला कशी अरेंजमेंट होणार हे कोण ठरवतं? तर हे ठरवतं सेकंडरी व्हॅलेन्सी. सो दिस इज युअर फोर्थ पॉइंट. आय होप तुम्ही हे चारही पॉइंट व्यवस्थित पेपरला लिहिणार. खूप काही अवघड नाहीये. सो हे जमलंच पाहिजे बच्चा पार्टी. सो चलो याच्यावरती डिपेंड असलेले काही क्वेश्चन्स आपण बघून घेऊया म्हणजे तुम्हाला नक्की नक्की याची हेल्प होईल. बरं स्टुडंट, सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन बघण्या अगोदर ना एक इम्पॉर्टंट गोष्ट की तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या. आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की तुमचं सबस्क्रिप्शनच आमच्यासाठी मोटिवेशन आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, व्हिडिओ आवडत असेल समजत असेल तर नक्की लाईक करा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. सोबतच तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील प्रोव्हाइड करून दिलेला आहे. जर कुठली डिफिकल्टी असेल, डाऊट असेल तर यू कॅन येस आस्क युअर डाऊट इन व्हॉट्सअप ऑल्सो. चलो पुढे जायचं माझ्या पाठी नेक्स्ट टॉपिक कडे. सो हेअर इज अवर नेक्स्ट टॉपिक. काय सांगतोय बघा, प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी. मग कधी कधी असं पण होऊ शकतं पेपरला एक क्वेश्चन देतील, याची प्रायमरी व्हॅलेन्सी सांगा आणि याची सेकंडरी व्हॅलेन्सी सांगा. मग हा वर्नर थिअरीचाच एक पॉईंट झाला. बघा बच्चा पार्टी, आता मला जर एक कॉम्प्लेक्स दिला आणि विचारलं या प्लॅटिनमची प्रायमरी व्हॅलेन्सी कोणती, प्रायमरी व्हॅलेन्सी विचारली ना तर कसं करायचं बघा. प्लॅटिनम Cl2 yes NH3 2 टाइम्स. ओके, प्रायमरी व्हॅलेन्सी विचारली तर प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे काय शोधायचा? ऑक्सिडेशन नंबर. कसा असेल ऑक्सिडेशन नंबर? आपण ऑलरेडी पार्ट 2 मध्ये बघितलाय. याला काय कन्सिडर करायचं? X प्लस एका क्लोरीनवर किती चार्ज असतो? -1. सो याला म्हणायचं -1. असे किती क्लोरीन आहे? 2 क्लोरीन आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 2 प्लस अमोनिया 0 चार्ज असतो. किती अमोनिया होते? 2 म्हणून मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटवर काय आहे का? काहीच नाही म्हणून 0. सो आला काय रे बच्चा पार्टी? X 2 × -1 -2 2 × 0 0 इज इक्वल टू 0. -2 इकडे गेला +2. X आन्सर किती आलं? 2. सो या कॉम्प्लेक्स मध्ये प्लॅटिनमची प्रायमरी व्हॅलेन्सी किती आली? तर प्रायमरी व्हॅलेन्सी आली 2. व्हॉट अबाउट द सेकंडरी व्हॅलेन्सी? सेकंडरी व्हॅलेन्सी कशी ओळखायची? किती लिगॅंड अटॅच आहे? आता हा क्लोरीन हा मोनोडेंटेड आहे. किती लिगॅंड अटॅच आहे? 2. अमोनिया मोनोडेंटेड आहे. किती लिगॅंड अटॅच आहे? 2. 2 आणि 2 किती झाले? 4. सर प्लॅटिनमला 4 लिगॅंड अटॅच आहे म्हणून याची सेकंडरी व्हॅलेन्सी झाली 4. कळालं? पुढचं एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये विचारलंय तुम्हाला याची प्रायमरी व्हॅलेन्सी. बघा प्रायमरी व्हॅलेन्सी कशी कॅल्क्युलेट करणार? ओके, लेट इट कन्सिडर टू बी X बरोबर प्लस H2O न्यूट्रल लिगॅंड आहे 0, अमोनिया न्यूट्रल लिगॅंड आहे 0 इज इक्वल टू प्लस सॉरी आयोडीन, एका आयोडीनवर चार्ज असतो -1 मल्टिप्लाय बाय 3 आयोडीन आहे म्हणून 3 इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोक्यावर चार्ज दिसतोय का? नाही, काहीच नाही म्हणून इक्वल टू 0. ओके, सो सांगा बरं बच्चा पार्टी. X 0 0 3 × -1 -3 इज इक्वल टू 0. हा -3 इकडे गेला +3. X इज इक्वल टू काय आला? 3. ही त्याची कोणती व्हॅलेन्सी झाली? ही झाली प्रायमरी व्हॅलेन्सी. सेकंडरी व्हॅलेन्सी काय असेल? तर सेकंडरी व्हॅलेन्सी त्याचे कोऑर्डिनेशन नंबर. H2O 1 अटॅच आहे, NH3 5 आहे. 1 आणि 5 किती झाले? 6. सो याची सेकंडरी व्हॅलेन्सी झाली 6. आयोडीन बाहेर आहे, त्याचा सेकंडरी व्हॅलेन्सी संबंध नाही, त्याला फक्त ऑक्सिडेशन नंबर मोजताना मध्ये घ्यायचा, अदरवाईज त्याचा काही संबंध नाही. लास्ट एक्झाम्पल बघूया तुम्हाला जमतं का? 5th वाले. या सगळ्यांची ऑक्सिडेशन नंबर आणि कोऑर्डिनेशन नंबर मी पार्ट 2 मध्ये सांगितलंय. तुम्ही तिथे देखील याचे सगळे आन्सर्स मिळवू शकता. सो बघा बच्चा पार्टी, याच्यात सांगा बरं पटापटा काय येईल? यस, कॅल्क्युलेट करता येईल. इकडे करायचं FeC2O4 किती टाइम्स होता? 3 टाइम्स. ओके, आणि डोक्यावरती चार्ज होता +3. आता ऍक्च्युली स्टुडंट बाय मिस्टेकली हा +3 नाही आहे, हा -3 आहे. ओके, हा -3 आहे. बघा याची व्हॅलेन्सी कॅल्क्युलेट करू आपण. सो आयरन लेट इट कन्सिडर X, याला काय म्हणायचं आहे? X प्लस C2O4 वर चार्ज किती असतो? मी चार्ज सगळ्यांचे लिहून दिलेले होते, पुन्हा एकदा लिहून देतो, लक्षात ठेवा. SO4 C2O4 आणि CO3 जर हे आले बच्चा पार्टी तर यांचा चार्ज असतो -2. सोडियम पोटॅशियम दिला तर यांचा चार्ज असतो +1. त्याच्यानंतर जर तुम्हाला अमोनिया NH3 कार्बोनिल H2O आणि EN असं दिलं तर यांचा चार्ज असतो 0. ओके, हे लक्षात ठेवायचे. आणि यांच्या व्यतिरिक्त कोणी आलं तर -1. मग आता जर तुम्ही नीट बघितलं C2O4 आहे का? C2O4 चार्ज किती असेल? -2. सो एका C2O4 चा चार्ज -2 असे किती होते? 3.
सो मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू डोक्यावरची चार्ज किती आहे -3 म्हणून -3. सो x इज इक्वल टू 3 × -2 -6 -3 -6 इकडे गेला +6 -3 +6 काय आन्सर आलं पाहिजे स्टुडंट +3. सो x इज इक्वल टू +3. सो याची प्रायमरी व्हॅलेन्सी किती झाली? सो याची प्रायमरी व्हॅलेन्सी झाली सर जी +3. सेकंडरी व्हॅलेन्सी किती असेल? आता जे हुशार आहे, ज्यांनी इन डिटेल बघितलं, ज्यांनी पहिल्यांदा एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी नोट्समध्ये वहीमध्ये आपल्या उतरवून ठेवल्या, त्यांना नक्की जमेल. C2O4 हा बायडेंटेड लिगँड आहे. कसा आहे? बायडेंटेड. बायडेंटेड याचा अर्थ काय रे स्टुडंट? हे खूपच वेगळं होऊन गेलं ना काहीतरी. बायडेंटेड. ओके, हा बायडेंटेड लिगँड आहे. बायडेंटेड याचा अर्थ हा एक लिगँड 2 कोऑर्डिनेशन नंबर दाखवतो. मग असे किती लिगँड आहेत? 3. मग टोटल कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 6. एकाचा 2 तर तिघांचे 6. सो याची सेकंडरी व्हॅलेन्सी किती आली पाहिजे? 6 आली पाहिजे. आय होप तुम्हाला आता हा टॉपिक व्यवस्थित समजला असेल. दॅट इज वर्नर थेरी. वर्नर थेरी काहीही अवघड नाहीये. वर्नर थेरीमध्ये 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक तर तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर काढता आला पाहिजे आणि दुसरा तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर काढता आला पाहिजे. किती लिगँड अटॅच आहे आणि ऑक्सिडेशन नंबर कसा. ओके, चल पुढच्या टॉपिककडे जायचं बच्चापार्टी. सो हेअर इज अवर नेक्स्ट टॉपिक. आपला नेक्स्ट टॉपिक काय आहे आजचा? दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स. क्लासिफिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स म्हणजे काय? तर हा जो स्क्वेअर ब्रॅकेट असतो याला आपण कॉम्प्लेक्स म्हणतो नाही का. कुठलाही कोऑर्डिनेशन नंबर मध्ये हा जो स्क्वेअर ब्रॅकेट असतो की ज्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मेटल आणि लिगँड प्रेझेंट असतं याला आपण कॉम्प्लेक्स म्हणत असतो. आता हा जो कॉम्प्लेक्स असतो ना यांचं क्लासिफिकेशन काय असणार आहे? तर जनरली हे जे कॉम्प्लेक्स असतात ना स्टुडंट, तर 2 टाईपचे असतात. एक कॉम्प्लेक्स जो असतो त्याला आपण होमोलेप्टिक म्हणतो आणि एकाला आपण हेटेरोलेप्टिक म्हणतो. व्हॉट अबाउट द होमो आणि हेटेरो? काय फरक असतो? होमोलेप्टिक आणि हेटेरोलेप्टिक काय? तर 2 टाईपचे कॉम्प्लेक्स आहे, होमोलेप्टिक आणि हेटेरोलेप्टिक. व्हॉट इज अ होमोलेप्टिक? होमोलेप्टिक म्हणजे काय? होमो मीन्स सेम आणि लेप्टिक म्हणजे लिगँड लक्षात ठेवलं तरी चालेल. जर मी होमोलेप्टिकची डेफिनेशन लिहायची झाली तर मी फक्त एवढंच सांगेल, इन दिस कॉम्प्लेक्स ओनली one type of ligand is present. One type of ligand present. तुम्ही म्हणणार सर म्हणजे काय? तर असा कॉम्प्लेक्स, असा स्क्वेअर ब्रॅकेट की ज्याच्यामध्ये फक्त एकच टाईपचा लिगँड दिसेल तर त्याला होमोलेप्टिक म्हणायचं. आणि जर तुम्हाला हेटेरोलेप्टिकची डेफिनेशन लिहायची झाली तर तुम्ही हेटेरोलेप्टिकची डेफिनेशन कशी लिहिणार? तर इन दिस कॉम्प्लेक्स काय बोलणार बच्चा पार्टी? इन दिस कॉम्प्लेक्स मोर than one type of ligand present. More than one type of ligand present म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा जास्त टाईपचे लिगँड प्रेझेंट आहे. बघून घेऊ आता आहे कोणामध्ये कोणामध्ये नाहीये. बघा बरं पटापट या बरोबर सोडूया आपण 5 एक्झाम्पल आहे. टपाटप आन्सर आले पाहिजे. चला, हा तर मेटल झाला सुरुवातीचा, याचा काही संबंध नाही. बरं, पहिला लिगँड कोण आहे? Cl. दुसरा लिगँड कोण आहे? अमोनिया. सेम आहे का? नाही सर, 2 वेगवेगळ्या टाईपचे लिगँड आहे. एक Cl आहे, एक NH3, दोघं वेगळे आहेत. म्हणजे हा कॉम्प्लेक्स काय झाला रे बाळांनो? हा झाला हेटेरोलेप्टिक. ओके, लेट्स सेकंड मध्ये बघा बरं. बरं, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो असतो तो लिगँड नसतो, त्यामुळे त्याचा विचार नाही करायचा. फक्त स्क्वेअर ब्रॅकेटच्या मधले. CO हा तर मेटल आहे. H2O हा एका प्रकारचा लिगँड झाला. NH3 हा दुसऱ्या प्रकारचा लिगँड झाला. दोघं लिगँड वेगवेगळे. म्हणजे हा पण कोणता टाईप झाला स्टुडंट? हा पण झाला तुमचा हेटेरो टाईपचा, हेटेरोलेप्टिक. ओके, चलो नेक्स्ट. NiCO4 सर हा तर मेटल झाला बरोबर. आणि कार्बोनिल हा तुमचा एका प्रकारचा लिगँड झाला. म्हणजे हा एकच लिगँड आहे, दुसरा आहे का कुठला? नाही सर. मग एकाच टाईपचा लिगँड प्रेझेंट आहे. मग हा कॉम्प्लेक्स काय झाला रे स्टुडंट? सो दिस इज अ होमोलेप्टिक बरोबर. त्यानंतर फोर्थ, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जो आहे तो लिगँड नाही, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. त्याला काय म्हणतो आपण? सांगितलेलं आहे मागे बघा. तुम्हाला येतो का? कमेंटमध्ये टाका बरं. याला काय म्हणतात? जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर बसतो, काउंटरवर बसतो, त्याला आपण काहीतरी एक नाव वापरतो. कमेंटमध्ये टाका बरं, तुम्हाला जमतं का? ओके, सो हा आला पाहिजे. सो चलो पटकन. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हा जो सुरुवातीला असतो दिस इज अ मेटल. आणि त्याच्या शेजारी कोण आहे? सायनाइड आहे ना. एकच दिसतोय का? येस, सिंगल टाईप आहे. सो दिस इज कॉल्ड अ होमोलेप्टिक बरोबर. इकडे बोला बरं 5वं एक्झाम्पल. सर हा मध्ये कोण आहे? स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये मेटल. त्याच्या शेजारी कोण आहे? C2O4 लिगँड. एकाच टाईपचा लिगँड आहे. अजून आहे का कुठला? नाही, सिंगल आहे. मग हा पण काय झाला बाळांनो? तुमचा होमोलेप्टिक. सो होमो 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 हेटेरो हेटेरो.
लक्षात राहील एक्झाम्पल सोडवता येतील. चला तुमच्या टेक्स्ट बुक मधले एक्झाम्पल सोडून घेऊ. यूज युअर ब्रेन पॉवर. आता मला असं म्हणायचं की जर एवढा सोपा टॉपिक आहे, ओके, फक्त लिगँड बघायचं आणि ओळखायचं आहे, तर अशा वेळेस आहे ना याच्या पुढे काहीतरी लिहून दिलं पाहिजे होतं. यूज युअर ब्रेन पॉवर असेल तर काय, यूज युअर ब्रेन पॉवर असेल तर, कारण की जर एवढा सोपासा टॉपिक येत नसेल तर त्याचा ब्रेन थोडासा काम करत नाही असं म्हणावं लागेल. कारण की बघा ना, फक्त मला दोन गोष्टी ओळखायच्या, दोन असेल तर हेटेरो लिहायचं, एक असेल तर होमो लिहायचं. आता बघूया आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये पॉवर वापरता येते का. ओके, सो क्लासिफाय द फॉलोइंग कॉम्प्लेक्स होमोलेप्टिक अँड हेटेरोलेप्टिक. आपण इथेच खेळ करणार, इथेच ते मोकळं करून देणार. ओके, चलो पटकन बघा. आता हा जो कॉम्प्लेक्स आहे दिसतोय, यस, सांगा बाळांनो हा होमोलेप्टिक येईल की हेटेरोलेप्टिक येईल. सर हा जो पहिला आहे हा मेटल आहे. ओके, हा एक NH3 लिगँड आला, हा Cl लिगँड आला. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरचा काहीच संबंध नाही. मग एका टाईपचा लिगँड आहे का दोन टाईपचे, दोन टाईपचे लिगँड आहे वेगवेगळे. मग हा काय झाला, हेटेरोलेप्टिक. बरोबर, पटकन इथे सांगायचं आहे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरच्याशी काही घेणं देणं नाही. लेट कॅल्क्युलेट काय येतो सांगा बच्चा बाटी पटापटा. इंक बदलायची का पण. ओके, सांगा इथे फास्ट. सर हा तर मेटल झाला, बरोबर आहे बच्चा बाटी. दिस इज अ मेटल. ONO हा एक लिगँड झाला, NH3 हा एक लिगँड झाला. स्क्वेअर ब्रॅकेट संपला. म्हणजे याच्यामध्ये पण दोन टाईपचे लिगँड येतो. हा पण काय झाला रे बच्चा बाटी, दिस इज ऑल्सो हेटेरो टाईपचा लिगँड, सॉरी हेटेरो टाईपचा कॉम्प्लेक्स आहे. इकडे बोला बरं बच्चा बाटी. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये हा जो पहिले आला याला मेटल म्हणायचं. सर Cl आला त्याच्या शेजारी लिगँड, NH3 आला लिगँड, En आला लिगँड. याच्यामध्ये तर भरमसाठ वेगवेगळ्या टाईपचे वापरले. म्हणजे हे साड्यांचं दुकानच आहे, जसं काही वेगवेगळ्या लिगँड्स वापरून वेगवेगळ्या साड्या दाखवल्या आहेत तिथे सगळ्या. सो हा कोणता कॉम्प्लेक्स झाला, दिस इज ऑल्सो अ हेटेरो टाईपचा कॉम्प्लेक्स झाला ना, मोर दॅन वन टाईप आहे. आणि लास्ट वाला बघा बरं बच्चा बाटी, लास्ट वाला जमतोय का तुम्हाला, CuC2O4. हा तर काय झाला मेटल, आणि त्याच्या शेजारी हा काय झाला ओनली वन टाईप ऑफ लिगँड. याला तुम्ही काय म्हणणार, दिस इज कॉल्ड अ होमोलेप्टिक. ओके, आय होप हेटेरो 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 आणि होमोलेप्टिक हे तुम्हाला जमलं पाहिजे. असं क्वेश्चन्स असतात, काही नसतं अवघड असं यूज युअर ब्रेन पॉवर, फक्त उगाच त्यांनी दिलंय म्हणून आपण सोडवलंय. चला पुढच्या टॉपिक कडे जायचं. नेक्स्ट जे क्लासिफिकेशन असतो कॉम्प्लेक्सचं. आता पहिलं जे क्लासिफिकेशन बघितलं बाळांनो आपण कॉम्प्लेक्सचं, ते काय बघितलं, दोन टाईप बघितले. कसे दोन टाईप बघितले कॉम्प्लेक्सचे, तो दोन टाईप होते सर कॉम्प्लेक्स. इट इज ऑफ टू टाईप. एक होता होमोलेप्टिक आणि दुसरा होता हेटेरोलेप्टिक. बरोबर. आता आपण जो तिसरा म्हणजे दुसरं जे क्लासिफिकेशन आहे, दुसऱ्या वेने जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशनचा जो दुसरा टाईप आहे तो असा आहे कटायनिक, अनायनिक आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स. म्हणजे कॉम्प्लेक्सचे तीन टाईप पडतात, कटायनिक, अनायनिक आणि न्यूट्रल. बर, मग क्लासिफिकेशन मध्ये जर तुम्हाला असं विचारलं राईट द क्लासिफिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ लिगँड, लिगँडच्या टाईपनुसार क्लासिफिकेशन करा जर असं विचारलं तर सिंपल सांगायचं होमोलेप्टिक, हेटेरोलेप्टिक. आणि जर असं विचारलं राईट द क्लासिफिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स अकॉर्डिंग टू द चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्सवरचा चार्ज कसा आहे त्याच्यानुसार जर विचारलं तर मग कटायनिक, अनायनिक आणि न्यूट्रल. आता हे कसं असणार आहे, आय होप तुम्हाला ह्या शब्दाचा अर्थ चांगला कळला असेल. कटायन, कटायन म्हणजे काय रे बाळांनो, तर पॉझिटिव्ह. अनायन याचा अर्थ निगेटिव्ह आणि न्यूट्रल याचा अर्थ काहीच नाही. जर कॉम्प्लेक्स म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल, स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असेल, और किंवा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर एखादा अनायन प्रेझेंट असेल. अनायन म्हणजे कोण, तर अनायन म्हणजे असा की ज्याच्या डोक्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, अनायन प्रेझेंट असेल तर अशा कॉम्प्लेक्सला आपण म्हणत असतो बाळांनो दॅट इज कॉल्ड अ कटायनिक कॉम्प्लेक्स. काय म्हणायचं याला, कटायनिक कॉम्प्लेक्स. कटायनिक कॉम्प्लेक्स कसा ओळखायचा, स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोक्यावर एक तर पॉझिटिव्ह असतो किंवा हा पॉझिटिव्ह घालवण्यासाठी बाहेर अनायन दिलेला असतो. ओके, म्हणजे या दोघांपैकी काही दिसलं की समजून घ्यायचं कॉम्प्लेक्स कसा, कटायनिक, स्क्वेअर ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह चार्ज. दुसरा टाईप मग अनायनिक, तर तुम्ही माझ्यापेक्षाही हुशार आहात. एखादा कॉम्प्लेक्स अनायनिक कधी असेल, तर ऑब्विसली सर स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोक्यावरती मायनस चार्ज असेल किंवा और या मायनस चार्जला घालवण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर त्यांनी एखादा कटायन दिलेला असेल, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज कोणीतरी दिला असेल, तर त्याला आपण काय म्हणत असतो, अनायनिक कॉम्प्लेक्स. किंवा आता लास्ट टाईप दॅट इज न्यूट्रल. न्यूट्रल तर एकदम सिंपल आहे, जर स्क्वेअर ब्रॅकेट वरती कुठलाही चार्ज नसेल आणि बाहेर पण कोणी प्रेझेंट नाहीये तर त्याला म्हणायचं न्यूट्रल. बाहेर पण कोणी नाही आणि डोक्यावर पण चार्ज नाही, अशा वेळेस तो झाला न्यूट्रल. आय होप तिघांमधला फरक कळाला. कटायनिक म्हणजे काय, स्क्वेअर ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह किंवा कधी कधी हा पॉझिटिव्ह घालवण्यासाठी बाहेर अनायन देऊन टाकतात.
ओके, या दोघांपैकी एक काहीतरी असतं. अनायनिक म्हणजे काय, स्क्वेअर ब्रॅकेटवर निगेटिव्ह असतो किंवा तो निगेटिव्ह घालवण्यासाठी बाहेर कटायन देऊन टाकतात. मग तिथे आपल्याला असं वाटतं की अरे याच्यावर तर चार्ज नाहीये, मग हा न्यूट्रल असेल, पण तसं नाही, बाहेर कटायन आहे, याचा अर्थ या स्क्वेअर ब्रॅकेटवर निगेटिव्ह आहे. कटायन कसा असतो, कटायन पॉझिटिव्ह असतो ना, म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट काय झाला, निगेटिव्ह. आणि जर स्क्वेअर ब्रॅकेटवर काहीच नाही, बाहेर पण कोणी नाहीये, तर डायरेक्टली न्यूट्रल लिहून टाकायचंय. चलो बघायचे आता आपण टाइप्स मध्ये, ओळखायचं कसं कसं असणार आहे, पटापटा फास्ट फास्ट. चलो बघा, पार्ट 1 पहिला, सांगा बच्चा पार्टी काय असेल. सरजी स्क्वेअर ब्रॅकेट दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, येस, हा स्क्वेअर ब्रॅकेट दिसतोय. ओके, सांगा बरं या स्क्वेअर ब्रॅकेटवर कुठला चार्ज आहे, कुठलाच चार्ज नाही, आणि बाहेर कोणी आहे का, कोणीच नाही, चार्ज पण नाही आणि बाहेर पण नाही, म्हणजे हा काय झाला रे सरजी, दिस इज अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स. चलो नेक्स्ट, स्क्वेअर ब्रॅकेट दिसतोय. ओके, हा स्क्वेअर ब्रॅकेट झाला, याच्या डोक्यावरती चार्ज आहे का, नाही, मग पहिली डोक्यात काय तर न्यूट्रल असेल, पण नाही. बाहेर कोण आहे, आयोडीन. आयोडीन काय बाळांनो, निगेटिव्ह वाला आहे ना, सो बाहेर आहे अनायन, बाहेर अनायन, तर हा कॉम्प्लेक्स झाला कटायन. सो याचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, हा कॉम्प्लेक्स कसा असला पाहिजे, सो दिस कॉम्प्लेक्स इज कटायनिक. चलो नेक्स्ट, निकेल. बोला, स्क्वेअर ब्रॅकेट आहे बच्चावाडी, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर कोणी आहे का, नाही, डोक्यावरती चार्ज आहे का, नाही, मग हा कॉम्प्लेक्स काय झाला, सो दिस इज युअर न्यूट्रल कॉम्प्लेक्स. नेक्स्ट, फोर्थ वाला, स्क्वेअर ब्रॅकेट चार्ज आहे का, नाही, पण बाहेर यस, बाहेर सोडियम आहे, सोडियम पॉझिटिव्ह असतो ना, मग पॉझिटिव्ह याचा अर्थ हा कोण आहे, बाहेर कटायन, बाहेर कटायन आहे, तर हा झाला अनायनिक कॉम्प्लेक्स. बरोबर, हा निगेटिव्ह झाला. पाचवा एक्झाम्पल, स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटवरच धडधडीत काय लिहून दिलंय, +3, डोक्यावरच पॉझिटिव्ह आहे, मग डोक्यावर पॉझिटिव्ह असेल तर कोणता कॉम्प्लेक्स असेल, हा असेल तुमचा कटायनिक कॉम्प्लेक्स. सोपं आहे ना बच्चा एकदम, डोक्यावर पॉझिटिव्ह कटायनिक, डोक्यावर निगेटिव्ह अनायनिक, डोक्यावर काहीच नाही न्यूट्रल. कधी कधी चार्ज नसतो पण तो कटायनिक अनायनिक असतो का, तर त्याच्या बाहेरचा बघायचा, बाहेरचा निगेटिव्ह. आता निगेटिव्ह कोण हे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, खूप काही नसतं असं निगेटिव्ह, म्हणजे काही जणांचं कन्फ्युजन असतं, सर आम्हाला कसं ओळखेल निगेटिव्ह कोण आणि पॉझिटिव्ह कोण. तुमच्या सिलेबसमध्ये 2च पॉझिटिव्ह आहे, सोडियम पोटॅशियम हे पॉझिटिव्ह आहे, आणि निगेटिव्ह खूप आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, OH, SO4, NO2, NO3, हे असे बाहेर असले की हे निगेटिव्ह असतात, मग ते निगेटिव्ह तर कॉम्प्लेक्स कोण, पॉझिटिव्ह असेल. आय होप तुम्हाला हा टॉपिक कळाला असेल. मग कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन अजून एका वेने होतं, कोणत्या वेने, कटायनिक, अनायनिक आणि न्यूट्रल. मग कॉम्प्लेक्सचे किती टाईप झाले, 3, कटायन, अनायन, न्यूट्रल. कॉम्प्लेक्सवर पॉझिटिव्ह चार्ज कटायनिक, कॉम्प्लेक्सवर निगेटिव्ह चार्ज अनायनिक, कॉम्प्लेक्सवर चार्ज नाही न्यूट्रल. ओके, सो आय होप तुम्हाला कॉम्प्लेक्सचं क्लासिफिकेशन छान पद्धतीने समजलं असेल. पेपरला आलं तर लिहिणार ना बच्चावाडी, ओके, थेरॉटिकली लिहिता येईल ना तुम्हाला, काहीच नाही अवघड. कॉम्प्लेक्स विथ पॉझिटिव्ह इज कॉल्ड कटायनिक, कॉम्प्लेक्स विथ निगेटिव्ह चार्ज इज कॉल्ड अनायनिक, कॉम्प्लेक्स विथ नो चार्ज इज कॉल्ड न्यूट्रल. एखादं एक्झाम्पल देऊ वाटलं तर द्या, नाही देऊ वाटलं तर नका देऊ. ओके, चलो पुढे जायचं. नेक्स्ट, सो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये परत एक टॉपिक आलाय, दॅट इज यूज युअर ब्रेन पॉवर. वापरा मग आता पटापटा, ब्रेन पॉवर वापरायची आहे. ओके, सो पहिला, क्लासिफाय द कॉम्प्लेक्स कटायनिक, अनायनिक और न्यूट्रल. सो बच्चा पार्टी बघा, Na4 बर स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि बाहेर कोण आहे, Na काय पॉझिटिव्ह आहे ना, Na जर पॉझिटिव्ह आहे तर कॉम्प्लेक्स कसा झाला, निगेटिव्ह. कॉम्प्लेक्स निगेटिव्ह म्हणजे कटायनिक की अनायनिक, अनायनिक. बरोबर, ओके. इथे स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचं विसरली, आपण देऊन टाकू. चलो सांगा पटकन, सर स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर तर कोणीच नाहीये, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर कोणीच नाहीये. जर स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर कोणीच नाही तर मग हा काय असेल, न्यूट्रल असेल. बरोबर ना, हा काय असेल, न्यूट्रल असेल. स्टुडंट, आणि समजा जर हा असा काही दिला असता, हा असा काही दिला असता, CuNH3, आता स्क्वेअर ब्रॅकेट नाही म्हणून आपण ओके, आणि असा दिला असता Cl2, तर काय आलं असतं सर, तर सर स्क्वेअर ब्रॅकेटवर चार्ज नाहीये पण बाहेर हा निगेटिव्ह वाला अनायन आहे ना, मग हा अनायन आहे तर स्क्वेअर ब्रॅकेट काय झाला, कटायन, म्हणजे हा कॉम्प्लेक्स कसा झाला असता, हा कॉम्प्लेक्स झाला असता कटायनिक. पण आता पूर्ण जर स्क्वेअर ब्रॅकेट दिला तर हा काय झाला, न्यूट्रल. चलो पुढचं एक्झाम्पल असा आहे. ओके, आता बघा बरं, स्क्वेअर ब्रॅकेट आणि डोक्यावरती डायरेक्टली कोणता चार्ज दिसतोय, -3. मग डोक्यावरती जर -3 चार्ज असेल, घाबरू नका स्टुडंट, स्क्वेअर ब्रॅकेट दिलेला राहतो. ओके, -3 चार्ज असेल तर कॉम्प्लेक्स कोणता झाला, अनायनिक कॉम्प्लेक्स झाला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, PtC2 बघा असा दिलेला Cl2. ओके, इंक बदलून घेऊया आपण. सांगा बच्चा पार्टी, डायरेक्ट स्क्वेअर ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेटवर कुठला चार्ज आहे का, काहीच नाही, मग हा कॉम्प्लेक्स कसा झाला, सो दिस इज युअर न्यूट्रल कॉम्प्लेक्स. आणि लास्ट वाला, याला पण स्क्वेअर ब्रॅकेट असाच असतो,
आहे का स्क्वेअर ब्रॅकेट वरती काहीच नाहीये, मग हा पण काय झाला रे स्टुडंट, न्यूट्रल कॉम्प्लेक्स झाला. आय होप तुम्हाला आता हे आयडेंटिफाय करता येईल. 1-2 वेळेस व्यवस्थित सराव करायचा, प्रॅक्टिस करायची, पक्का जमणार. खूप काय अवघड आहे बिलकुल नाही, एकदम इझी टॉपिक आहे. व्यवस्थित स्वतःच्या हाताने स्वतःच्या नोट्स बनवल्या, छान वहीमध्ये लिहून काढलं, दिलेले एमसीक्यू प्रॉपरली सोडवले, काहीच अवघड नाही. चला तर आपण आता पुढे जाऊया फास्ट मध्ये. ओके, आता फास्ट मध्ये पुढे काय आहे आपल्याकडे, एमसीक्यूज आहेत, सोडवायचे एमसीक्यू. सगळा टॉपिक लक्षात आहे. प्रायमरी व्हॅलेन्सी ऑक्सिडेशन नंबर, सेकंडरी व्हॅलेन्सी कोऑर्डिनेशन नंबर. कोणती फिक्स आहे, प्रायमरी की सेकंडरी? सेकंडरी फिक्स आहे. प्रायमरी फिक्स नाही. आयोनायझेबल कोण आहे, प्रायमरी. नॉन आयोनायझेबल कोण आहे, सेकंडरी. राहील ना लक्षामध्ये? चलो आपण चला एमसीक्यू सोडूया फटाफट मध्ये, बघूया तुम्हाला जमतात का. ओके, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम इज इक्वल टू कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे कोणती व्हॅलेन्सी, प्रायमरी की सेकंडरी? करेक्ट, व्हेरी गुड. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे कोणती व्हॅलेन्सी असते सर? ऑप्शन ए, इट्स अ सेकंडरी व्हॅलेन्सी. प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे कोणती? ऑक्सिडेशन नंबर. ओके, सो करेक्ट आन्सर काय असेल तुमचं? ऑप्शन ए. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आला का आपला नेक्स्ट क्वेश्चन? येस, बघा बरं बच्चापाटी जमतो का. विच ऑफ द फॉलोइंग इज फिक्स व्हॅलेन्सी इन अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड? फिक्स व्हॅलेन्सी कोणती असते? दोनच असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. पहिला फिक्स आहे का? नाही. दुसरा फिक्स आहे, सो दुसरा सेकंडरी आहे का? यस, ऑप्शन बी इज द करेक्ट वन. सेकंडरी व्हॅलेन्सी इज द फिक्स व्हॅलेन्सी. ओके, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स? बरं, जॉमेट्री कोण ठरवतं? कोणती व्हॅलेन्सी फिक्स आहे? जॉमेट्री कशी ठरणार की मेटल किती, लिगँड कशी अटॅच आहे, आणि जे लिगँड अटॅच असतात त्यांना आपण कोणता नंबर म्हणतो? कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे कोणती व्हॅलेन्सी? सेकंडरी व्हॅलेन्सी. जे काय ठरवते? जॉमेट्री, की कॉम्प्लेक्स कसा बनेल. आहे का ऑप्शन मध्ये? यस, सो ऑप्शन बी इज द करेक्ट. सेकंडरी व्हॅलेन्सी डिसाइड द जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स. चलो नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग व्हॅलेन्सी इज आयोनायझेबल? लिहून दिला होता शब्द स्टुडंट. आयोनायझेबल म्हणजे काय रे? नॉट फिक्स ना, ही फिक्स नाहीये. आणि कोण फिक्स नाही? पहिला फिक्स आहे का? दुसरा फिक्स आहे. पहिला फिक्स नाही. नॉट फिक्स, आयोनायझेबल. कोणती व्हॅलेन्सी येईल? दॅट इज ऑप्शन ए, प्रायमरी व्हॅलेन्सी. हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स? होमोलेप्टिक, होमो म्हणजे काय? सिंगल. याच्यामध्ये सिंगल टाइप ऑफ लिगँड पाहिजे आपल्याला, एकाच टाइपचा लिगँड पाहिजे. बरं, ऑप्शन्स बघा बरं पटापटा. पहिला ऑप्शन क्लोरीन पण आहे, अमोनिया पण आहे, म्हणजे हा नाही येणार. दुसरा ऑप्शन H2O पण आहे, अमोनिया पण आहे, येणार नाही. तिसरा ऑप्शन यस, एकटाच कार्बोनिल सिंगल आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट वन. हा झालं होमो, बाकी तिघ झाले हेटेरो. चला नेक्स्ट क्वेश्चन. इन अ हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स ऑल लिगँड्स आर. बरं, हेटेरोलेप्टिक मध्ये सगळे लिगँड कसे असतात? सेम असतात की डिफरंट असतात? हेटेरो. होमो मध्ये सगळे सेम असतात, म्हणजे होमो मध्ये एकाच टाइपचा असतो. हेटेरो मध्ये वेगवेगळ्या टाइपचे, म्हणजे डिफरंट असतील. सो सेम असेल का? डिफरंट, यस. NH3 असतील का? नाही. H2 असतील का? नाही. असा काही संबंध नाही. सो ऑप्शन बी इज द करेक्ट. ऑल लिगँड्स आर डिफरंट. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया बच्चापाटी आपण. हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज कटायनिक इन अ नेचर? कटायनिक म्हणजे असा कॉम्प्लेक्स की ज्याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे, किंवा असा कॉम्प्लेक्स की ज्याच्या बाहेर अनायन प्रेझेंट पाहिजे, म्हणजे निगेटिव्हली चार्ज वाला कोणीतरी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असा कोणीतरी पाहिजे. ओके, आहे का? स्क्वेअर ब्रॅकेटवर कोणीच नाही, म्हणजे हा न्यूट्रल आहे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर हा निगेटिव्ह आहे, म्हणजे हा तुमचा कॉम्प्लेक्स काय झाला? कटायनिक झाला. हा कोणीच नाही, न्यूट्रल आहे. याच्या बाहेर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा निगेटिव्ह, हा कॉम्प्लेक्स अनायनिक झाला. सो करेक्ट आन्सर काय असेल बाळांनो? ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. चलायचं पुढच्या क्वेश्चन कडे. ओके, हिअर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द न्यूट्रल कॉम्प्लेक्स इन द फॉलोइंग. ओके, न्यूट्रल म्हणजे काय? स्क्वेअर ब्रॅकेटवर काहीच नाही, बाहेर पण कोणीच नाही. मग स्क्वेअर ब्रॅकेटवर काहीच नाही, बाहेर पण कोणीच नाही. पहिलाच ऑप्शन दिसतोय माझ्या मते. हा तर कटायनिक आहे, हा बाहेर आहे कोणीतरी, हा पण बाहेर आहे, मग याच्या बाहेर कोणीच नाही आणि डोक्यावर पण काहीच नाही. सो युअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, दिस इज अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं बच्चापाटी. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एन आयोनिक कॉम्प्लेक्स? आयोनिक, आयोनिक दोनच आयन असतात, एक तर कटायन किंवा एक तर अनायन. मग कटायन अनायन कोण? तो कॉम्प्लेक्स हॅव्हिंग अ झिरो चार्ज. हा आयोनिक असतो का? नाही. हा तर न्यूट्रल असतो ना. ज्या कॉम्प्लेक्स वरती चार्जच नाही तो न्यूट्रल असतो. कॉम्प्लेक्स हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह चार्ज, यस. कॉम्प्लेक्स हॅव्हिंग अ निगेटिव्ह चार्ज, यस. दोघं पण चालतात. आणि यस, बोथ बी अँड सी. सो ऑप्शन डी इज युअर करेक्ट वन. बोथ डी अँड बी अँड सी इज द करेक्ट वन. चलायचं बच्चापाटी नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके ओके,
आय होप खूप बडा लेक्चर था ना भाई, आणि टॉपिक पण मस्त आणि मोठा होता, 2 मार्क तर पक्का देणारा टॉपिक होता. येस. सो अजूनही याच्यासाठी तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल ना, टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इम्पॉर्टंट लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, तुम्हाला जिथं हवं तिथं तुम्ही जॉईन करू शकतात. कारण की तिथे जॉईन केलं ना तर या सगळ्यांची PDF मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करतोय. सो टेलिग्रामवरती तुम्हाला तिथे जॉईन करायचं म्हणजे करायचंच आहे. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका बाळांनो, तुम्ही नाही करणार तर कोण करणार? सबस्क्राईब करून टाकायचं आहे मस्तपैकी. त्यासोबतच तुम्हाला माझं नाव तर माहितीच आहे, आणि व्हॉट्सअपला कुठली डिफिकल्टी असेल तर तुम्ही शेअर करू शकता. आय होप तुम्हाला हे सेशन नक्की समजलं असेल, व्हिडिओ पूर्ण कळाला असेल, आणि कुठलीही डिफिकल्टी असेल तर तुम्ही नक्की 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 माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बच्चाबाटी अजूनच यासोबतच आपण असेच पार्ट्स तर बघतोच आहोत, सगळे व्हिडिओज तुम्हाला व्यवस्थित बघायचे. आपलं प्रिपरेशन खूप सुंदर आणि छान झालं पाहिजे. यासाठी करायचं काय तर तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा देखील तुम्हाला या व्हिडिओला शेअर करायचं आहे. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, अभ्यास करा. बाय बच्चाबाटी.